जय श्री कृष्णा मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या वास्तू ज्योतिष मराठी या चॅनलवर. आज आपण एक अतिशय गंभीर आणि विचार करण्यासारख्या विषयावर चर्चा करणार आहोत. कधी ना कधी तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की शेवटी कोणत्या पापामुळे स्त्रीला परपुरुषाचे आकर्षण वाटते. ही काही साधी गोष्ट नाही, तर हे मानवी कर्म, पूर्वजन्मी केलेले पाप आणि सध्याच्या जीवनातील वर्तन यांच्याशी जोडलेले एक गूढ रहस्य आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह हा फक्त दोन शरीरांचा मिलाप मानलेला नाही, तर दोन आत्म्यांच्या शुद्ध आणि पवित्र मिलन मानले गेले आहे. या पवित्र बंधनात जेव्हा फट पडते तेव्हा त्यामागे केवळ परिस्थिती कारणीभूत नसतात, तर अनेकदा पूर्वजन्मी केलेले पाप आणि संस्कारही जबाबदार असतात. हेच सर्व आपण आज या कथा आणि अनुभवाच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत. पण त्याआधी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आमच्या वास्तू ज्योतिष मराठी या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, म्हणजे आमचे येणारे प्रत्येक धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, आपण आपला जास्त वेळ वाया घालवत नाही आणि तुम्हाला एक कथा सांगतो. ही कथा वरवर साधी वाटेल, पण तिच्यामध्ये दडलेलं रहस्य फार खोल आहे. आणि जोपर्यंत हे रहस्य समजलं जात नाही तोपर्यंत हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात उठत राहील की शेवटी कोणत्या पापामुळे स्त्रीचं मन पुरुषाकडे वळतं. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. ते कुटुंब साधं सरळ होतं, न फार श्रीमंत ना फार गरीब. घर मातीचं होतं. अंगणात तुळशीचा चौरा होता, जिथं रोज सकाळी दिवा लावला जायचा. त्या घरात सावित्री नावाची स्त्री होती. सावित्री खूप सुंदर आणि आकर्षक होती. गावातील बायका नेहमी म्हणायच्या की सावित्रीला पाहिलं की असं वाटतं जणू देवीने स्वतःच्या हाताने तिला घडवलं आहे. तिचा नवरा रघुनाथ शेतकरी होता. तो साधा सरळ मनाचा होता, मेहनती होता, पण फारसा शिकलेला नव्हता. त्याला फक्त शेतजमीन आणि घर संसार एवढंच कळत होतं. लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत आयुष्य सुखाचम होतं. सावित्री ही आनंदी होती, पण हळूहळू वेल बदलायला लागली. रघुनाथ सारा वेल शेतात किंवा जनावरांमध्ये घालवू लागला. घरी आला की थकलेला असायच्या. बोलण्याला वेल मिळत नसे. सावित्रीच्या मनात एक पोकळी वाढू लागली. इतर बायका म्हणायच्या की तुला इतका चांगला नवरा मिळालाय, तू भाग्यवान आहेस. पण सावित्रीच्या मनातील वेदना कोणालाच समजत नव्हत्या. ती स्वतःच विचार करायची की हे कसले जीवन आहे जिथं जबाबदाऱ्या आहेत पण आपुलकी आणि जिव्हाळा नाही. दिवस जात होती आणि सावित्रीच्या मनातली ही पोकळी अजून गहिरम होत चालली. एवढ्यात गावात एक नवीन कुटुंब आलं. त्यात एक तरुण होता. राजन तो शहरात शिकलेला होता, बोलण्यात पटाईत होता, चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मदतीमुळे गावातला प्रत्येक जण त्याचा मान करायचा. सावित्रीची पहिलीच नजर राजनवर पडली तेव्हा तिच्या मनात एक विचित्र कंपन उठलं. तिला समजलं नाही की ही कसली भावना आहे. हळूहळू तिच्या मनात राजनकडे ओढ निर्माण व्हायला लागली. इथून कथा खरी वळण घेते. सावित्रीला स्वतःलाच जाणवत होतं की तिचं मन चुकीच्या दिशेनं जातंय. ती कितीतरी वेळा स्वतःला थांबवायचा प्रयत्न करायची, पण मनुष्याचं मन खूप चंचल असतं. आत्म्यावर पापाचं आवरण आलं की योग्य अयोग्य याची जाण धुसर होते. सावित्रीला वाटायला लागलं की राजनच तिचं मन समजू शकेल, तिचं एकटेपण दूर करू शकेल. एका दिवशी गावात जत्रा होती. सगळे लोक जत्रेला गेले. सावित्रीही गेली. तिथं तिची राजनाशी भेट झाली. राजनं साध्याशा काही गोष्टी केल्या, पण त्या शब्दांनी सावित्रीचं मन स्पर्शून गेलं. घरी परतताना ती विचारांत गुंतली की एवढ्या साध्या गोष्टी तिला इतक्या गोड का वाटल्या, ज्या तिचा नवरा बोलला असता तर कदाचित तितक्या प्रभावी वाटल्या नसत्या. मित्रांनो, हे सगळं फक्त साधं आकर्षण नव्हतं, तर तिच्या पूर्वजन्मी केलेल्या कर्माचं फल होतं. सावित्रीनं मागच्या जन्मी काही पापम केली होती, ज्याचा परिणाम ह्या जन्मातही तिच्या मनावर उमटला होता. पाप फक्त शारीरिक नसतं, तर मानसिकही असतं. एका जन्मात जेव्हा स्त्री किंवा पुरुष आपली मर्यादा तोडून चुकीच्या संगतीत जातात, तेव्हा आत्म्यावर त्या पापाची छाप बसते आणि पुढचा जन्म तोच ठसा घेऊन सुरू होतो. गावात एक वृद्ध संत यायचे. त्यांचं नाव होतं आनंद बाबा. ते लोकांच्या अडचणी ऐकायचे आणि त्यांना धर्ममार्ग
दाखवायचे. सावित्रीच्या मनातला द्वंद्व वाढलं तेव्हा एक दिवस ती चोरून बाबांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, मला कळत नाही माझ्यात काय चाललंय. माझा नवरा मला चांगला आहे, माझ्यासाठी सर्व करतो, तरीही माझं मन त्याच्याकडे खेचलं जात नाही आणि एका अनोळखी पुरुषाकडे आकर्षित होतंय. हा माझा अपराध आहे की मग? पापाचम फल आनंद. बाबा हसले आणि म्हणाले, बाला, हा प्रश्न खूप खोल आहे. त्याचं उत्तर लगेच देता येणार नाही, कारण मनुष्याचं मन त्याच्या कर्माचम आरसम असतम. आज जे तू अनुभवते आहेस ते फक्त ह्या जन्माचम फलित नाहीतर तुझ्या पूर्वजन्माचे कर्म सुद्धा यात गुंतलेले आहेत. जर तुला खरंच जाणून घ्यायचं असेल की कोणत्या पापामुळे तुझ्या मनात हे आकर्षण उमटतंय, तर धीर धर आणि माझ्यासोबत बस. सावित्रीनं बाबांच्या पायाशी डोकं ठेवलं. बाबा म्हणाले, बाला, विवाह हा पवित्र बंध आहे, त्यात ईश्वराचा आशीर्वाद असतो. जर एखाद्या स्त्रीचं मन परपुरुषाकडे आकर्षित होत असेल तर त्यामागं दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे तिनं मागच्या जन्मी एखाद्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला असेल किंवा परपुरुषाकडे झुकली असेल, आणि दुसरं म्हणजे ह्या जन्मात ती आपल्या मनावर संयम ठेवू शकली नाही. मित्रांनो, इथे पहिला भाग संपतो, कारण पुढं बाबा सावित्रीला विस्तारानं सांगणार आहेत की कोणती कोणती पापम यामागम कारणीभूता असतात आणि त्यापासून कसं वाचता येतं. पुढचा भाग जेव्हा आपण सांगू तेव्हा तुम्हाला समजेल की माणसाच्या जीवनात पाप फक्त क्षणिक आकर्षणापुरतं मर्यादित नसतम, तर आत्म्याची दिशा बदलणारं असतम. बाबा सावित्रीला आपल्या जवळ बसवून म्हणाले, बाला, तू घाबरू नकोस आणि स्वतःला दोषी समजू नकोस, कारण जोपर्यंत माणूस आपल्या जीवनातील पापाचं खरं कारण जाणत नाही तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा ती चूक करतो. तू जाणून घ्यायचं आहे की कोणत्या पापामुळे स्त्रीचं मन परपुरुषाकडे खेचलं जातं, तर नीट ऐक हे रहस्य. फक्त तुझ्यासाठीच नाही तर प्रत्येक स्त्री पुरुषासाठी आहे जो धर्ममार्गापासून दूर जातो. बाबा म्हणाले, बाला, मागच्या जन्मी जेव्हा एखादी स्त्री आपली मर्यादा तोडते, जेव्हा ती आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाकडे आकर्षित होते किंवा एखाद्याचा संसार तोडते, तेव्हा तिच्या आत्म्यावर खोल ठसा उमटतो. हा ठसा पुढच्या जन्मापर्यंत जातो आणि जेव्हा ती पुन्हा जन्म घेते तेव्हा तोच पाप तिचं मन कमकुवत करतो. म्हणून तिला आपल्या पतीत समाधान मिळत नाही आणि मन इतराकडे खेचलं जातं. सावित्री बारकाईनं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला वाटलं, बाबा तिचं मन पूर्णपणे जाणतात. बाबा पुढे म्हणाले, बाला, हे फक्त स्त्रियांबरोबर नाही, पुरुषही जेव्हा आपल्या विवाहबद्ध जीवनाला धोका देतात तेव्हाही त्यांच्या आत्म्यावर तोच ठसा बसतो आणि जन्मोजन्मी ते पाप मागम लागतं. म्हणून अनेक वेळा एखादी स्त्री चांगली असते पण तिच्या नवरा परस्त्रीकडे आकर्षित होतो, आणि एखादा पुरुष चांगला असतो पण त्याची पत्नी परपुरुषाकडे आकर्षित होते. हे सगळं फक्त मनाची कमकुवतता नाही तर आत्म्यावरच्या पापाचा भार आहे. बाबा म्हणाले, दुसरं पाप असं आहे की जेव्हा माणूस वासनामध्ये बुडतो आणि जीवनाचं उद्दिष्ट फक्त भोग समजतो तेव्हा त्याचं मन भटकू लागतं. जेव्हा पती पत्नीला केवळ साधन समजतो किंवा पत्नी पतीला फक्त साधन मानते तेव्हा आत्मयामधला पवित्र बंध तुटतो आणि तेथून परस्त्री किंवा परपुरुष आकर्षणाचा मार्ग सुरू होतो. धर्मशास्त्रात सांगितलं आहे की विवाह हा फक्त शरीराचा संबंध नाही तर आत्म्यांचा मिलाप आहे. आत्म्याची पवित्रता तुटली की मनुष्य कितीही थांबवला तरी मन इथे तिथे भटकतं. सावित्री रडत म्हणाली, बाबा, म्हणजे हा सगळा दोष माझ्याच आहे का? मी एवढी पापी आहे का? बाबा म्हणाले, नाही बाला, दोष फक्त तुझा नाही. प्रत्येक आत्मा आपल्या कर्माचं फल भोगतो. तू मागच्या जन्मी एखाद्या स्त्रीचं घर उद्ध्वस्त केलं होतंस, एखाद्याच्या पतीला मोहात अडकवलं होतंस आणि त्यामुळंच्या आज तुझ्या मनात हा ओढा जन्माला आला आहे. हे तुझ्या पूर्वजन्माचं पाप आहे जे तुला प्रायश्चित्त करवून घेऊ इच्छितन्य. सावित्रीच्या अंगाचा थरकाप झाला. ती विचार करू लागली की खरंच जर असं असेल तर मी तर नकलत फार मोठा अपराध केलाय. पण बाबा तिचा हात धरून म्हणाले, बाला, घाबरू नकोस. प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त असतं. जर तू खरंच प्रायश्चित्त करशील आणि तुझं जीवन धर्ममार्गाला लावशील तर हे पाप हळूहळू नाहीसं होईल.
बाबा पुढे म्हणाले, बाला, माणसाच्या जीवनात 3 मोठी पापं अशी असतात ज्यामुळे स्त्री किंवा पुरुष परपुरुषाकडे ओढले जातात. पहिलं पाप म्हणजे पूर्वजन्मात परस्त्री किंवा परपुरुष गमन. दुसरं पाप म्हणजे ह्या जन्मात मनावर संयम न ठेवणं. तिसरं पाप म्हणजे आपल्या पती पत्नीच्या प्रेमाचा अपमान करणं. जेव्हा एखादा माणूस आपल्या जोडीदाराशी कठोरतेनं वागतो, जेव्हा त्याच्या भावना जपत नाही, तेव्हा आत्मा आतून दुखावतो आणि मग प्रेम कुठेतरी दुसरीकडे शोधायला लागतो. म्हणून धर्म सांगतो की विवाहात फक्त तनाच्या नव्हे तर मनाच्या आणि आत्म्याच्या संग असणं गरजेचं आहे. सावित्रीला बाबांच्या शब्दांमधून जणू खोल सागरात उतरल्यासारखं वाटलं. तिला उमगलं की तिच्या मणका पुन्हा पुन्हा राजनकडे खेचलं जातं. हे फक्त आकर्षण नाही तर मागच्या जन्माची सावली आहे. बाबा म्हणाले, बाला, आता तूच विचार, जर तू या आकर्षणाला खरं मानून पुढे गेलीस तर हा जन्मसुद्धा त्या पापानं ग्रासला जाईल आणि पुढच्या जन्मातही तोच भार वाहावा लागेल. पण जर तू आतापासून मनावर ताबा ठेवला आणि ईश्वराला प्रार्थना करून प्रायश्चित्त केलं तर हे पाप इथेच थांबेल. सावित्री रडत म्हणाली, बाबा, मला मार्ग दाखवा, मला या पापातून मुक्त व्हायचं आहे. बाबा म्हणाले, बाला, सर्वात आधी आपल्या पतीवर श्रद्धा ठेव, त्याच्या प्रेमाची कदर कर आणि मनात संकल्प कर की आता परपुरुषाकडे नजरही जाणार नाही. दुसरा उपाय म्हणजे तू सोमवारचा व्रत कर आणि शिवाची उपासना कर, कारण शिवच पती पत्नीच्या पवित्र बंधनाचे रक्षक आहेत. आणि तिसरं म्हणजे रोज मनात प्रार्थना कर की प्रभू माझं मन पवित्र कर. बाबांच्या बोलण्याने सावित्रीच्या मनात नवीन प्रकाश निर्माण झाला. तिच्या मोंझम उतरल्यासारखं वाटलं. ती म्हणू लागली की खरंच माणूस जोपर्यंत आपल्या पापाला ओळखत नाही तोपर्यंत त्यातून मुक्त होऊ शकत नाही. बाबा म्हणाले, बाला, हाच कारण आहे की अनेक वेळा लोक नकळत परपुरुष किंवा परस्त्रीकडे खेचले जातात, कारण त्यांच्या आत्म्यावर पूर्वजन्माच्या पापाचा भार असतो. सावित्रीनं बाबांना प्रणाम केला आणि मनोमन संकल्प केला की आता ती आपल्या पतीशी पूर्ण निष्ठेनं राहील आणि आपल्या पापाचं प्रायश्चित्त करेल. मित्रांनो, इथे दुसरा भाग संपतो. आता तुम्हाला कळलं असेल की परपुरुषाकडे आकर्षण हे फक्त मनाची चंचलता नाही तर आत्म्यावर बसलेल्या पापाचा परिणाम आहे. संत आनंद बाबांनी सावित्रीला हे रहस्य सांगितलं जेणेकरून ती आपलं जीवन सुधारू शकेल. गावात जेव्हा संतांनी त्या स्त्रीला हे सर्व सांगितले की तिच्या मागील जन्मातील पापांचा प्रभाव या जन्मातील जीवनावर पडला आहे, तेव्हा ती खूप वेळ विचारात गढून गेली. तिच्या मनात वारंवार हाच प्रश्न येत होता की जर मागील जन्माचे पापच कारण असेल तर या जन्मात काहीही बदलता येणार नाही का? तिचे नशीब आधीच लिहून ठेवले आहे का आणि माणसाला फक्त आपल्या पापांचेच फल भोगावे लागते का? त्या स्त्रीच्या डोळ्यांत चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती. ती रडू लागली आणि म्हणाली, गुरुदेव, जर असेच असेल तर मी हे जीवन कसे जगू शकेन? माझे मन नेहमी भरकटत राहील आणि मी पापाच्या मार्गावर चालत राहीन. संत शांत स्वरात म्हणाले, लेख, असे अजिबात नाही. भाग्य नक्कीच काही संस्कार घेऊन येते, पण प्रत्येक माणसाला या जन्मात सुधारण्याची संधी दिली जाते. जर माणूस फक्त मागील जन्माची आठवण करत बसला तर तो कधीच पुढे जाऊ शकणार नाही. जे झाले ते बदलणे शक्य नाही, पण जे होणार आहे ते आपल्या आचरणाने बदलता येते. हाच या जन्माचा सर्वात मोठा वरदान आहे. संत म्हणाले, बघ, जेव्हा कोणाच्या मनात परपुरुषाविषयी आकर्षण होते तेव्हा त्याचे कारण फक्त पाप नसते तर या जीवनातील असंतुलित प्रवृत्तीही असतात. जेव्हा पती पत्नी एकमेकांशी मनातील गोष्टी शेअर करत नाहीत, जेव्हा घराचे वातावरण सतत भांडण आणि नाराजीने भरलेले असते, जेव्हा माणूस आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवत नाही, तेव्हा तो चुकीच्या दिशेने पाऊल टाकतो आणि हाच त्याच्या पतनाच्या कारण बनतो. म्हणून गरजेचे आहे की माणसाने आपल्या घराला, कुटुंबाला प्रथम समजावे, त्यात प्रेम आणि विश्वासाची पायाभरणी करावी. संत पुढे म्हणाले, लेख, तुला हे समजून घ्यायला हवे की माणसाचे मन खूप चंचल असते. ते नेहमी नवे आकर्षण शोधत धावते. जर त्याला साधले नाही तर ते कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते, पण जर हेच मन ध्यान, साधना आणि भक्तीच्या मार्गावर आणले तर ते शांत आणि संतोषाने भरते. तुला स्वतःमध्ये संयम आणायला हवा. आपल्या पतीला ईश्वराचे स्वरूप मानून
त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते तयार करायला हवे तेव्हाच तुझ्या मनातील हे आकर्षण नाहीसे होईल. ती स्त्री हळूहळू संतांचे बोल समजू लागली. तिला जाणवले की आतापर्यंत ती फक्त नशिबाला आणि पापाला दोष देत राहिली, पण तिने कधीच आपले सध्याचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिने कधीच पतीशी उघडपणे संवाद साधला नव्हता आणि आपल्या इच्छांवर संयम ठेवला नव्हता. आता तिला समजले की जर ती इच्छाशक्ती ठेवेल तर हे जीवन बदलू शकते. संतांनी तिला हेही सांगितले की मनाला स्थिर ठेवण्यासाठी काही नियम गरजेचे आहेत. सकाळी सूर्य उगवण्याआधी उठावे, भगवानाचे स्मरण करावे, घरातील देवलात दिवा आणि धूप लावावा आणि संध्याकाळी प्रार्थना करावी. त्यामुळे मन स्थिर राहते. तसेच भोजन नेहमी सात्विक असावे, कारण अन्नाचा थेट परिणाम मन आणि विचारांवर होतो. जर माणूस तामसिक आणि राजसिक अन्न खातो तर मनात चंचलता आणि कामुकता वाढते, पण जेव्हा सात्विक अन्न खातो तेव्हा मन आपोआप शांत राहते. यानंतर संतांनी तिला हेही समजावले की संगतीचा परिणाम खूप खोलवर असतो. जर माणूस चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिला तर त्याचे मनही त्या दिशेला वळते. म्हणून नेहमी अशा लोकांच्या सोबत राहा जे धर्म आणि भक्तीत तुम्हाला पुढे नेतात. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. ती स्त्री संतांच्या चरणी डोके टेकवून म्हणाली, गुरुदेव, आता मला समजले की फक्त पापाला दोष देऊन काही होणार नाही, तर मला स्वतःलाही बदलायला हवे. आता मी प्रतिज्ञा करते की माझ्या जीवनात संयम आणेन, रोज ईश्वराचे स्मरण करेन, पतीसोबत विश्वासाचे नाते बांधेन आणि कोणत्याही परिस्थितीत माझे मन भटकू देणार नाही. संत हसले आणि म्हणाले, लेख हाच योग्य मार्ग आहे. पाप कितीही मोठे असले तरी जर माणूस ठाम निश्चय करतो तर तो प्रत्येक बंधन तोडू शकतो. ईश्वर नेहमी आपल्या भक्ताला संधी देतात. ते कधीच कोणाला त्यांच्या पापात बुडू देत नाहीत जोपर्यंत माणूस स्वतः प्रयत्न करणे सोडत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे या कथेचा तिसरा भाग आपल्याला हे शिकवतो की फक्त मागील जन्मातील पापच माणसाचे जीवन नियंत्रित करत नाही, तर या जीवनातही जर आपण आपले मन संभाळले, योग्य आचरण केले आणि धर्माचा मार्ग स्वीकारला तर सर्व काही बदलू शकते. विवाहाचे बंधन हे सर्वात पवित्र बंधन आहे आणि ते निभावणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. म्हणून आपण नेहमी विश्वास आणि संयमाने आपले जीवन जगायला हवे. जेव्हा संतांनी त्या स्त्रीला धर्म आणि संयमाचा मार्ग दाखवला तेव्हा तिचे हृदय आतून हलके होऊ लागले. तिच्या मनातील भीती आणि अस्थिरता हळूहळू नाहीशी होऊ लागली. आता तिच्या हृदयात हा भाव उमटला की जीवन बदलता येते आणि ईश्वर प्रत्येकाला अशी संधी देतात की तो आपल्या पापापासून दूर जाऊन धर्माच्या मार्गावर चालू शकेल. गावातील लोकांनाही हा बदल दिसू लागला, कारण आधी ती स्त्री नेहमी बेचैन आणि असंतोषाने भरलेली असायची. तिच्या डोळ्यांत नेहमी अस्वस्थता आणि अधीरता दिसायची, पण आता तिच्या डोळ्यांत शांतता आणि विश्वास झलकू लागला. ती सकाळी लवकर उठू लागली, अंगणातल्या तुळशीला पाणी घालू लागली, देवघरात दिवा आणि धूप लावू लागली आणि भगवानाचे नाव घेऊ लागली. आधी जिथे तिच्या मनात परपुरुषाविषयी आकर्षणाची छाया होती तिथे आता भक्तीचा भाव भरू लागला. तिच्या पतीनेही हा बदल पाहिला. आधी तो नेहमी चिंताग्रस्त असायचा, कारण त्याला वाटायचे की पत्नीचे मन कुठेतरी दुसरीकडे आहे, पण आता त्याला जाणवले की पत्नी त्याच्या सोबत बसून बोलते, घरकामात लक्ष देते, मुलांना प्रेमाने सांभाळते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दल आदर आणि विश्वास दाखवू लागली आहे. हे सगळं पाहून पतीच्या मनाचम ओझंही हलकम झालम. त्याचा चेहरा फुलून गेला आणि घरचम वातावरणही हळूहळू बदलू लागलं. संतांनी एके दिवशी तिला बोलावून सांगितले, लेख, आता तू योग्य मार्गावर चालू लागली आहेस, पण लक्षात ठेव, हा मार्ग सोपा नाही. वारंवार मन तुला परखण्याचा प्रयत्न करेल, कधी कधी परिस्थितीही तुला भटकवण्याचा प्रयत्न करेल, पण जर तू नेहमी ईश्वराचं स्मरण करत राहिलीस तर तुला कोणीही डगमगवू शकणार नाही. माणसाच्या जीवनाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचा विश्वास. जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा सर्व वाईट आपोआप दूर पळते. गावातील इतर स्त्रिया देखील तिच्याकडे येऊ लागल्या. त्या विचारायच्या की तू इतकी कशी बदललीस? आधी तू खूप अस्वस्थ आणि रडकी राहायचीस, पण आता इतकी शांत आणि स्थिर कशी झालीस? त्या स्त्रीने नम्रपणे सांगितले,
हे सर्व संतांच्या कृपेने झाले. त्यांनी मला शिकवले की फक्त पापाला दोष देऊन जीवन बदलत नाही, तर स्वतःला सुधारल्यानेच सर्व काही बदलते. जेव्हा मी संयम पाळायला सुरुवात केली, जेव्हा मी भक्ती जीवनात आणली, तेव्हा माझे मन शांत झालं आणि मी पापाच्या मार्गावरून वाचले. हळूहळू हा संदेश संपूर्ण गावात पसरला. लोकांना समजू लागलं की पाप कितीही मोठं असलं तरी जर माणूस योग्य मार्गावर चालण्याची इच्छा धरतो तर भगवान त्याला साथ देतात. बरेच लोक संतांकडे आपापल्या समस्या घेऊन जाऊ लागले आणि संतांनी सगळ्यांना हेच समजावलं की पापाला दोष देण्याऐवजी जीवनात धर्म आणि संयम आणा हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्या स्त्रीने आता आपल्या जीवनाचा उद्देश ठरवला. तिने निश्चय केला की ती रोज भक्ती करेल, आपल्या पती आणि कुटुंबासोबत प्रेम आणि विश्वासाचे नाते निर्माण करेल आणि गावातील इतर स्त्रियांनाही योग्य मार्ग दाखवेल. तिने आपले अनुभव शेअर करायला सुरुवात केली, जेणेकरून इतरांचंही जीवन सुधारू शकेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक खोल संदेश देते की विवाहाचं बंधन हे सर्वात पवित्र बंधन आहे. ते तोडणं किंवा त्याच्या बाहेर आकर्षण शोधणं हे फक्त दुःख आणि पापाचं कारण बनतं. जर माणूस संयम आणि धर्माने हे बंधन निभावलं तर जीवन सुख आणि शांततेने भरून जातं. संतांनी कथेच्या शेवटी सगळ्यांना हेच उपदेश दिलं की माणूस स्त्री असो वा पुरुष, जर त्याचं मन चुकीच्या दिशेला जातंय तर त्यामागे पाप आणि असंयम दोन्ही जबाबदार असतात. पण जर तो ईश्वराचं स्मरण करून संयमाचा मार्ग स्वीकारतो तर त्याचं जीवन सुधारतं आणि तो मुक्तीकडे वाटचाल करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, ती स्त्री जी कधी आपल्या मनात पापामुळे परपुरुषाविषयी आकर्षण अनुभवत होती, तीच स्त्री आता संपूर्ण गावासाठी प्रेरणा बनली. तिचं जीवन हे प्रमाण ठरलं की बदल नेहमी शक्य असतो आणि धर्माचा मार्ग स्वीकारल्याने जीवन खऱ्या सुख आणि शांततेने भरून जाऊ शकतं. तर मित्रांनो, या कथेपासून आपल्याला हीच शिकवण मिळते की कितीही पाप असलं तरी माणसाने कधी हार मानू नये. नेहमी ईश्वरावर विश्वास ठेवावा आणि संयम व धर्माचा मार्ग स्वीकारावा, कारण हाच मार्ग त्याला खऱ्या सुखाकडे घेऊन जातो. हाच विवाहाचा आणि जीवनाचा सर्वात मोठा धर्म आहे. मित्रांनो, आता आम्ही तुमच्यापासून निरोप घेतो, पण जाताना एक छोटी विनंती आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या वास्तू ज्योतिष मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक कथा वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. भगवान तुमच्या जीवनात सुख आणि शांती आणोत हीच आमची प्रार्थना आहे.